नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एमएस नर्सिंग सीईटी 2026 साठी टाळायच्या महत्वाच्या कोणकोणत्या चुका आहेत, कुठकुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही केल्या तर तुमचा स्कोअर, तुमचे मार्क्स हे तुम्हाला कमी मिळतील आणि एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज, टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज तुमच्या हातामधनं मिळता मिळता राहून जाईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे. परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चुका केल्या आणि ज्याच्यामुळे त्यांना मार्क्स कमी मिळाले, त्या चुका आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या विद्यार्थ्यांकडनं गोळा करून तुम्हाला दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ते माहीत राहिल्या तर तुम्ही त्या चुका पुन्हा करणार नाही. म्हणून काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात पहिली चूक ते म्हणजे अभ्यासक्रम न पाहता अभ्यासाला सुरुवात करतात. अभ्यासक्रम बघत नाही काय काय वाचायचंय. ठीक आहे, एक्झाम आहे स्टेट बोर्डाची. एक्झाम कुठली आहे? स्टेट बोर्डाची. स्टेट बोर्ड म्हणजे एक्झाम स्टेटची, महाराष्ट्रासाठी ही एक्झाम आहे. महाराष्ट्राच्या नर्सिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम आहे. तर तुम्हाला बुक्स कुठले रीड करायला लागतील? महाराष्ट्राचे म्हणजे कुठले? स्टेट बोर्डाचे. तर तुम्ही ते नाही बनणार. नेट जीई सारखं मस्तपैकी कशाला सुरुवात करणार? NCERTच्या स्टडी करायला सुरुवात करणार आणि तुम्हाला क्वेश्चन जे आहे स्टेट बोर्डामधले विचारले जातील. तुम्हाला MCQ सॉल्व्ह करता येणार नाही. यामुळे तुमचं काय होईल? नुकसान होऊन जाईल. म्हणून काय करायचं, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस बघून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी असं तुमच्यानं गडबड व्हायला नको, म्हणून तुम्हाला एक उपाय सांगतो मी. आधी पूर्ण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न नीट समजून घ्या. आपल्या चॅनलला ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे कशा पद्धतीचं सिलेबस असतं. तरी मी आय बटन मध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक देऊन देईल. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला एमएस नर्सिंग सीईटी 2026 साठी कुठला सिलेबस आहे, कुठले टॉपिक्स आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळून जातील. पुढे जर तुम्ही योग्य वेळापत्रक बनवलं नाही, योग्य अभ्यासाचं टाइम टेबल तुम्ही बनवलं नाही, तर त्याच्यामुळे पण काय राहील, तुम्ही ज्या टायमाला स्टडी करणार तर किती सब्जेक्ट आहे तुम्हाला? टोटल 5 सब्जेक्ट दिलेले आहेत. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नर्सिंग ॲप्टिट्यूड, इंग्लिश, ग्रामर, इंग्लिश, असे टोटल 5 सब्जेक्ट मिळून तुमची काय राहील? नर्सिंग सीईटीची परीक्षा राहील. बरोबर. आणि जर तुम्ही टाइम टेबल बनवलं नाही तर या 5 सब्जेक्ट पैकी तुम्ही केवळ 2 सब्जेक्ट, 3 सब्जेक्ट किंवा जास्तीत जास्त 4 सब्जेक्टचा अभ्यास करू शकणार आहे. शेवटी तुम्हाला असा एखादा सब्जेक्ट राहील ज्याचा अभ्यास तुमचा पूर्ण होणार नाही. म्हणून काय करायचं, तर प्लॅन शिवाय अभ्यास कधीच करायचा नाही. नेहमी प्लॅन बनवूनच अभ्यास करायचा. आज बायोलॉजीचा, उद्या काहीच नाही असं जर केलं तर याच्यानं काय होईल, तुमचा अभ्यास पूर्ण शून्य होऊन जाईल. त्याच्यामुळे काय करा, रोजचा रोज आणि आठवड्याचा स्टडी प्लॅन करायचा. मी असं नाही म्हणतो 1 महिन्याचा स्टडी प्लॅन बनवा, त्याच्यामुळे 12 तास स्टडी करा. काय करायचं, एकदम सोपं सरळ सांगतो. मॉर्निंगला तुम्ही उठले, ठीक आहे, मॉर्निंगला उठल्यानंतर आता घरचे तुम्हाला कामं सांगतील, सुट्ट्यांचे दिवस आहेत, घरचे तुम्हाला कामं सांगतील. तर त्या कामाला किती वेळ समजून घ्या, 10 ते 12. तुम्हाला एखादं शेताचं काम असेल तर ते शेताचं काम तुम्ही केलं. बरोबर. 12 ते 1 तुम्ही जेवण केलं. हे सकाळी उठल्या जशी तुम्ही उठा, फ्रेश झाले की तुम्हाला हे टाइम टेबल 5 मिनिटांमध्ये तुम्हाला वेळ लागेल, 5 मिनिटांमध्ये तुमचं हे टाइम टेबल बनून जातं. मग नंतर 12 ते 1 समजा तुम्ही काय केलं, जेवण केलं. मग नंतर आता 1 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत तुम्ही कंटिन्यू काय केला, थेअरी रिवाईज केली. हे तुमच्या टाइम टेबल. मग त्याच्यामध्ये कोणते थेअरीमध्ये मग तुम्हाला अजून हे पण मेन्शन करावं लागेल की कुठले चॅप्टर तुम्ही रीड करणार आहात. ठीक आहे, मग हे झालं की समजा 4 ते 5 तुम्ही काय घेतला, टी ब्रेक घेतला म्हणजे चहासाठी ब्रेक घेतला तुम्ही. बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं, मग 5 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत एक रीडिंग ज्याचं एक करायचं. कारण की हा वेळ जास्त सुस्ती देणारा असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी काय करायचं, तुम्ही MCQ सॉल्व्ह करायचं, जेणेकरून तुमचा ब्रेन तुम्हाला झोपू देणार नाही. मग परत तेच 8 ते 9 काय करा, तुम्ही जेवण करा. 9 ते 10, 10 ते 11 जिथपर्यंत तुमची कॅपॅसिटी, तिथपर्यंत तुमचा काय बघा, मोबाईल बघा. तुम्हाला जे काम आहे ते काम करा, एंटरटेन करा स्वतःला. टीव्ही बघा आणि काय करा, मग शेवटी दुसऱ्या दिवसाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. अशा पद्धतीचं टाइम टेबल तुम्हाला तुमचं असायला पाहिजे. फक्त थेअरी वाचणं, MCQ सॉल्व्ह न करा. तुम्हाला असं वाटलं की, तुम्हाला असं जर वाटत असेल की मी फक्त थेअरी वाचून एक्झाम देईल आणि गुड स्कोअर करेल, तर असं होणार नाही. याच्यानं तुम्हाला तुमचा स्कोअर किती जाईल माहिती का तुम्हाला? फक्त मोजून 50 to 60% जवळपास तुमचा स्कोअर जाईल. फक्त कशाच्या बेसवर? जर थेअरीच्या बेसवर जर तुम्ही एक्झाम दिली तर. त्यामुळे प्रश्न सोडवायचा सराव करणं
सराव न करणं ही देखील खूप मोठी चूक आहे नर्सिंग सीईटी मध्ये. याच्यामुळे याच्यावर उपाय काय आहे, तर रोजच्या रोज तुम्हाला काय करायचं आहे, एमसीक्यू ची प्रॅक्टिस तुम्हाला रोजच्या रोज करून घ्यायची आहे. पुढे चौथी महत्वाची चूक म्हणजे ती रिव्हिजन न करणे. आता खूप विद्यार्थ्यांना सवय असते, आज वाचलं त्यांना असं वाटतं की कायमस्वरूपी ते आमच्या लक्षात राहील, पण तसं नसतं. आपला जो माइंड आहे तो जितकं तुम्ही जास्त वाचताय तितकं कमी तुला लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे जितकं तुम्ही जास्त रिवाइज करताय ते वाचलेलं तितकं जास्त तो लक्षात ठेवायला तुम्हाला मदत करतो. त्यामुळे काय करायचं, ज्या टायमाला तुम्ही ज्या टायमाला तुम्ही रीड करताय, रीड केल्यानंतर त्याला रिव्हिजन कसं करतायत, त्याचं रिव्हिजन कसं करतायत हे खूप महत्वाचं आहे. तर मग एकदा वाचून विसरणे ही मोठी चूक आहे. त्यामुळे ज्या टायमाला तुम्ही नवीन अभ्यासाला सुरुवात करणार, तर नवीन अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जुना अभ्यास विसरू लागतात. त्यामुळे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तुम्हाला रिव्हिजन करायचं किंवा याच्यामध्ये मी अजून सोपं स्ट्रॅटेजी सांगतो. समजा तुम्ही आज न्यू चॅप्टर रीड करायला सुरुवात करणार आहे, न्यू चॅप्टर. तर या चॅप्टरच्या आधी तुम्ही काही ना काही दुसरं म्हणजे ओल्ड म्हणण्यापेक्षा तुम्ही या आधी जे रीड केलं असेल, जे वाचलं असेल, रीड केलं असेल, तर ते काय करायचंय, तुम्हाला पहिले रिवाइज करून घ्यायचं. मग नंतर न्यू चॅप्टर तुम्हाला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. पुढे पुढे लक्ष द्या. 1 मिनिट फक्त. ओके, ठीक आहे, आता क्लिअर दिसतंय आय थिंक. ठीक आहे, नेक्स्ट 5व्या नंबरला काय, मॉक टेस्ट न देणे ही पण खूप मेजर चूक आहे. मॉक टेस्ट न दिल्यास वेळेचे नियोजन तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला 90 मिनिटांमध्ये किती एमसीक्यू सोडवायचे आहेत, 100 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या जमणार नाही. त्यामुळे मॉक टेस्ट नेहमी द्यायची. मॉक टेस्ट न देता जर तुम्ही डायरेक्ट एक्झामला गेले तर या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यू व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून नियमित मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, ज्याच्यामुळे काय होतं, टाइम मॅनेजमेंट तुम्ही चाल. ठीक आहे. जे पुढची चूक आहे 6 नंबरची, ती म्हणजे जे कठीण विषय असतात त्याला काढणं. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी. तर आता या तिघही सब्जेक्टमध्ये जर समजा तुम्हाला एखादा टॉपिक जो आहे, तो टॉपिक काय वाटत आहे, कठीण वाटत आहे, मग तुम्ही काय करतात, त्या टॉपिकला इग्नोर करून देतात, जाऊ दे, हा टॉपिक काय आहे, कठीण आहे, सोडून देतात. आणि याच्यानं काय होतं, मग तुमचे मार्क्स डिक्रीज होण्याचे चान्सेस वाढून जातात पुढे. म्हणून नेहमी काय करायचं, जे तुम्हाला अवघड वाटत आहे ते अवघड वाटणारा टॉपिक तुम्हाला सगळ्यात आधी ज्या टायमाला तुम्ही अभ्यासाला बसणार तेव्हा शिकून घ्यायचा आहे. चुकीचं स्टडी मटेरियल वापरणं हे देखील एक खूप मोठी चूक आहे. अविश्वसनीय नोट्स किंवा ते आता आलेले ई नोट्स कोणाचे पण वापरून घेतात. ते ई नोट्स कुठून बनवलेले असतात, चॅट जीपीटी वरनं बनवलेले असतात. आणि सांगितलं जातं मोस्ट इम्पॉर्टंट किंवा अजून सांगतात याच्यामधनं काही येणार नाही. आपलं बिपलं तसं काही नाही बरं का. आपण जेवढे एमसीक्यूज घेतो ते पुस्तकामधनच घेतो. मी काही स्वतः बनत नाही किंवा दुसरं कोणी मला बनवून देतं असं नाही. जेवढे एमसीक्यूज माझ्या व्हिडिओमध्ये वापरले जातात ते व्हिडिओ सगळे जे बुक्स येतात मार्केटमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी किंवा स्टेट एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी, तर त्या बुक्समधनं मी ते एमसीक्यूज कॉपी करतो, एक्सट्रॅक्ट करतो. कॉपी करणं वर्ड पण म्हणू शकता तुम्ही, काय अडचण नाही मला. तिथून कॉपी करतो किंवा एक्सट्रॅक्ट करतो आणि ते तुम्हाला डिलिव्हर करतो. त्याच्यामागचं एकच मोटिव्ह असतं, पोरांना राईट डायरेक्शन मध्ये गाईड करणं. ठीक आहे. आता एक्झामिनर एवढे पण काही हलके नसतात की तुम्हाला ते चॅट जीपीटीवर तुम्ही विच आर मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज फॉर एमएस नर्सिंग सीईटी एक्झाम 2026 असं जर टाकलं आणि तिथून एमसीक्यू घेऊन गेले तेच तुम्हाला येतं, तर त्यांचा ऑलरेडी त्या गोष्टीचा अभ्यास झाला राहतो की कोणत्या एमसीक्यूची प्रिपरेशन करून तुम्ही यांना कसं बोल फिरवायचंय. ठीक आहे. तर तुम्ही पहिल्यांदा पेपर देतायत ते 100व्या वेळेस पेपर कंडक्ट करतायत, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही पहिल्यांदा एमसीक्यूज बघतायत
ते तो MCQ 1000 वेळेस ऑलरेडी बघून चुकलेले आहेत. त्याच्यामुळे ते डोक्यावर काढून टाका. प्रत्येक सब्जेक्टला व्यवस्थित ब्रीफली अभ्यास करा. प्रत्येक चॅप्टर लिहून या. एका दिवसामध्ये 4 ते 5 चॅप्टरचा अभ्यास करा. 2-3 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करा आणि कंटिन्यू रिव्हिजन प्लस MCQs हीच तुमची अभ्यासाची मेथड असायला पाहिजे. ठीक आहे. पुढे अजून एक चूक, मॉक टेस्ट सोडवतात पण तिला अनालाइज करत नाही. किती स्कोअर मिळत आहे, आपण किती पाण्यात आहोत. तर ही पण काय आहे, एक सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यामुळे मॉक टेस्ट सोडवल्यानंतर काय करायचं, त्या मॉक टेस्टला अनालाइज करायचं की आपण कुठे कमी पडतोय. ठीक आहे. आपण काय करायला पाहिजे होतं जे आपण केलं नाही, त्यामुळे हा असा रिझल्ट आपल्याला मॉक टेस्टच्या मार्फत मिळत आहे. जर असं सुरू राहिलं तर तुम्हाला भविष्यामध्ये फायनल एक्झामला पण असे स्कोअर मिळतील. म्हणून प्रत्येकाने काय करायचं, मॉक टेस्ट ही सॉल्व्ह करायचीच आहे. पुढे आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. त्याच्यामध्ये काय करतात, कमी झोप घेतात, जेवण चुकीचं करतात, सुट्ट्या लागलेल्या आहेत, मोस्टली बाहेरचं खाणं. ठीक आहे. आजारी पडतात. 15 दिवस उरले परीक्षेला, त्याच्यापैकी 10 दिवस आजारी राहिले. 5 दिवसामध्ये काही तीर मारणार आहे, काहीच नाही मारणार. त्याच्यामुळे संयम ठेवा. 2 महिने, 1 महिना पेपर येईपर्यंत काहीच खाऊ नका. बाहेरचं काही खाल्लं नाही तर काय होणार आहे असं काहीच नाहीये. त्यामुळे जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत बाहेरचं काहीच खाऊ नका. झोप कमी करू नका, वेळेवर झोप घ्या, सगळं व्यवस्थित होणार. मोबाईल वापरायचं थोडे दिवस बंद करा, कारण की याच्यानं पण काय होतं, तुमचा वेळ जास्त कंझ्युम होता. आता माझं पण उदाहरण देतो मी. तर मोबाईलनी समजून घ्या काहीतरी कामानिमित्त मोबाईल ओपन केला आणि त्याच्यामुळे ते कोणी पाठवलेलं मेसेज, कोणी पाठवलेलं रील जर काही चालवून गेलं, युट्यूबचा एखादा व्हिडिओ आणून गेला तर तो बघता बघता मी एका मिनिटासाठी मोबाईल ओपन केलेला असतो आणि तो मोबाईल बघता बघता 1 तास कधी होऊन जातो ना हे पण मला कळत नाही. हे इतकं मोबाईलचं दिस इज रियालिटी. इतकं आपण म्हणजे मोबाईल आपल्याला काय करत असतो, भटकवत असतो आपल्या मार्गापासून. त्याच्यामुळे 5-6 तासच झोपतात असं करू नका. पुरेपूर 7 तासाची झोप घ्या. व्यायाम करू नका. हात पाय दुखवणार, जास्त थकणार आणि जास्त वेळ झोपणार, असं करू नका. सगळ्यात मेजर चूक, शेवटच्या महिन्याला अभ्यासाला सुरुवात करणार. खूप मोठी चूक आहे. सगळ्यात मोठी चूक हीच आहे. शेवटच्या महिन्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करणार. लेट म्हणजे 10 दिवस 20 दिवस बाकी असतात तेव्हा अभ्यासाला सुरुवात करतात एंट्रन्स एक्झामिनेशनचा. लेट स्टार्ट इज इक्वल टू कमी पर्सेंटाईल. कमी मार्क्स म्हणजे तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमधून तुम्ही उसटले. त्यामुळे एक्झाम जवळ आली की बघू, 1 महिना बाकी राहिला की मग अभ्यास करेल, 10 दिवस बाकी राहिले की मग अभ्यास करेल, असं करणार तर समजून घ्या तुम्हाला कोणत्या लेवलचं कॉलेज मिळेल ते इमॅजिन करून घ्या. मिळेल का नाही मिळेल हे पण तुम्ही सांगू शकणार नाहीत. त्यामुळे अभ्यासाला व्यवस्थित सिरियसली घ्यायचं आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि लवकर तयारी तुम्हाला सुरू करायची आहे. जर तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल, काही अडचणी असेल, तुमच्या समस्या असेल, तुम्हाला प्री काउन्सिलिंग हवी असेल, तुम्हाला महाराष्ट्रातल्या कॉलेजची लिस्ट हवी असेल, महाराष्ट्रामध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेजेस, किती कॉलेजेसला हॉस्पिटल अफिलिएटेड आहे, किती कॉलेजेसमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे, ही जर डिटेल तुम्हाला हवी असेल तर ही डिटेल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एक मिनिट हे बाजूला करतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप तुम्हाला आवर्जून जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे सर्व जे मी सांगत आहे हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एकाच छताखाली एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. ते आहे आपलं व्हॉट्सअप ग्रुप, आपलं युट्यूब चॅनल, आपलं टेलिग्राम चॅनल. हे तिघही गोष्टी तुम्हाला आवर्जून विद्यार्थी मित्रांनो जॉईन करायच्या आहेत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.